आकाश ऑन ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि आज आपण चाललेलो आहोत भंडारदऱ्याला नाईट कॅम्पिंग करण्यासाठी. येस, तर आपण आज खूप धमाल करणार आहोत. कसं आपण भंडारदऱ्याचा डेडिकेटेड व्लॉग केलेला आहे, पण तो पावसाळ्यातला केलेला आहे, म्हणजे पावसाळ्यातलं निसर्ग सौंदर्य आपण दाखवलेलं आहे. पण आज खास आपण कॅम्पिंगसाठी चाललो आहे. आज आमच्या ऑफिसची तिथे पार्टी ऑर्गनाईज केलेली आहे. म्हटलं चाललोच आहे तर व्लॉग तर आपण केलाच पाहिजे, कारण की बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं असतं की कशी असते भंडारदऱ्याची कॅम्पिंग. कारण की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भंडारदऱ्याला खास करून लोक कॅम्पिंगसाठीच येतात. तर या व्लॉगमध्ये मी तुम्हाला त्या कॅम्पिंगविषयी पूर्ण माहिती सांगणार आहे. तसंच तुम्ही ती कॅम्पिंग कशी करू शकता, कुठे बुक करू शकता, आम्ही जी कॅम्पसाईट बुक केलेली आहे त्यांच्या काय काय सुविधा आहे, इथलं ॲटमॉस्फिअर कसं आहे ते सगळं आपण कॅप्चर करणार आहोत. कारण की सोबत ड्रोनसुद्धा घेतलेला आहे आणि मी बाईकने चाललो आहे, कारण की ऑफिसचे कलिग्स गेलेले आहे पुढे, मला शूट करत जायचं होतं. म्हटलं जाऊया आपण बाईकनेच. आणि आता मी ऑलमोस्ट पोचतच आलो आहे. मागे बघू शकता सह्याद्री पर्वतरांग आणि कळसुबाईची रांग इथे सुरू होत आहे. तर चला आता डायरेक्ट पोचूया कॅम्प साईडवर आणि पुढची माहिती तिथे जाणून घेऊ. भंडारदरा हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण खूप लोकप्रिय मानलं जातं. मुंबई आणि पुण्यापासून साधारण 3 तासाच्या अंतरावर असल्याने वीकेंड डेस्टिनेशन म्हणून इथे अनेक लोक भेट देतात. भंडारदऱ्याकडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना डोंगराच्या रांगा, हिरवळ आणि घाटातील वळणावळणीचे रस्ते लागतात. पावसाळ्यात तर हा परिसर अजूनच सुंदर दिसतो, पण हिवाळ्यात देखील हवामान खूपच आल्हाददायक असतं. बरेच लोक भंडारदऱ्यात लेक साईड कॅम्पिंग करणे देखील पसंत करतात, पण योग्य कॅम्पसाईट निवडली तर हा अनुभव आणखीनच एन्जॉय करता येतो. आज आपण अशाच एका कॅम्पिंग साईटबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि तिथे खूप सारी धमाल करणार आहोत. तर फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत कॅम्प साईडवरती. आणि संध्याकाळ झालीच आपल्याला, म्हणजे तसं रात्रच झाली, कारण की मी शूट करत आलो. तर आपल्यासोबत आहे कॅम्प साईडचे जे ओनर आहेत. तर काय नाव तुमचं? रितेश राठोड. ओके, तर हे ओनर आहेत आणि आपला जो स्टाफ आहे तो सुद्धा पोहोचलेला आहे, पण ते सध्या सगळे तिकडे मस्त एन्जॉय करतं. म्हटलं तुम्हाला तोपर्यंत कॅम्प साईडची माहिती देऊ. तर आपल्या कॅम्प साईडचं नाव हॉटेल अमृतेश्वर कॅम्पिंग. ओके, अमृतेश्वर म्हणजे भंडारदरा डॅमला लागूनच आहे आणि इकडे या साईडला डॅम आहे, पण आता तुम्हाला रात्रीचं दिसणार नाही म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही. तर ही जी तुमची कॅम्प साईड आहे, म्हणजे याची काय वैशिष्ट्य आहे आणि कुठल्या कुठल्या सुविधा तुम्ही पुरवतात? आम्ही म्हणजे 4ला इथे चेक इन असते कॅम्प साईडला. ओके. 4ला चेक इन असले म्हणजे इव्हनिंगला ना? हां, इव्हिनिंगला. ओके. 4ला इव्हिनिंगला चेक इन असते. आणि टेंटमध्ये आम्ही मॅट प्रोव्हाइड करतो, बेडशीट प्रोव्हाइड करतो. ओके. आणि ब्लँकेट आणि चटई वगैरे प्रोव्हाइड करतो. ओके. आणि मील्सचं कसं असतं? आणि मिल्सचं आपलं 4ला म्हणजे 4ला चिकन असली ना तेव्हा 5 या 4:30च्या दरम्यान नाश्ता असतो. अच्छा. त्याच्यानंतर मग बार्बिक्यू. ओके. बार्बिक्यू राहतं 7:30 किंवा 8च्या दरम्यान. ओके. त्याच्यानंतर 9:30-10च्या दरम्यान डिनर असतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या आधी तुम्ही एन्जॉय करू शकता डीजे वगैरे, साऊंड वगैरे मध्ये. अच्छा, म्हणजे डीजे पण प्रोव्हाइड? डीजे पण प्रोव्हाइड करतो आम्ही. सकाळी उठल्यानंतर 8:30 ते 9च्या याच्यात नाश्ता देतो आम्ही. ओके. आणि नाश्त्यामध्ये काय असतं? नाश्त्यामध्ये पोहे किंवा उपमा. ओके. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला बोटिंग वगैरे देतो आम्ही. अच्छा, बोटिंग पण? ओके. इथे म्हणजे ते आता ते कसं असतं, ते आम्ही डिमांड असतं. हां, ते डिमांड असतं, ते लोकांच्या याच्यावर असतं. आणि आता स्टार्टरचं म्हणजे स्टार्टरला सुरुवात झालेली आहे. टेस्ट एकदम मस्त आहे. जबरदस्त. हो, चांगली, खूप छान. तर मंडळी आता आपल्या स्टाफची एन्जॉयमेंट सुरू आहे आणि आता इथे मेन कोर्स सुरू झालेला आहे. तर हे बघा, इकडे पनीरची भाजी आहे, त्यानंतर याच्यामध्ये वरण आहे, इकडे चपात्या आहेत आणि सेल्फ सर्विस आहे. हे बघा, इकडे कांदा वगैरे आहे आणि या सगळ्या गोष्टी कॉमन आहे. फक्त याच्यामध्ये नॉनव्हेजवाल्यांसाठी इकडे चिकनची भाजी आहे, म्हणजे राईस वगैरे सगळं सेमच आहे. तर म्हणजे व्हेज नॉनव्हेज इकडे दोन्ही पण ऑप्शन आहे. तर चला आता आपण आस्वाद घेऊया जेवणाचा. तर मंडळी बघू शकता आता मागे टेंट्स आहे. तर ट्विन शेअरिंगमध्ये हे टेंट असतात, म्हणजे एका टेंटमध्ये 2 जणं झोपू शकता. तर असे बरेच टेंट आहे इकडे बघू शकता. म्हणजे तुम्ही किती पण जण असले तरी तुम्ही इथे आरामशीर येऊ शकता. आता आम्ही जवळपास 30 जण आहोत, म्हणजे
इथे आपण 15 टेंट घेतलेले आहेत. तसं तुम्ही 40 जण येऊ शकता, 50 जण, यांच्याकडे बरेच टेंट आहे. आणि इकडे बघा, या बाजूला ना इकडे डॅम आहे, लेक आहे. तर आता व्ह्यू दिसणार नाही कारण की रात्र झालेली आहे आणि ऑलरेडी आता उशीर पण झाला आहे. आपण खूप एन्जॉय केला. आज मी जास्त ब्लॉग शूट केला नाही रात्रीचा, कारण की आपल्याला मेन सकाळी आहे, कारण की सकाळी कसं वातावरण पण जबरदस्त असणार आहे आणि सनराईज वगैरे आपण बघूया. आता लवकर उठण्याचा मी ट्राय करतो, कारण की सकाळचं वातावरण इथे नेक्स्ट लेवल असणार आहे. तर म्हणजे टेंटच्या आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता अशा प्रकारचा टेंट आहे. तर स्पेशियस आहे खूप आणि नॉर्मली जसं असतोच. आणि हे बघा इथे ना ब्लँकेट दिलेलं आहे, म्हणजे पातळ आहे तसं, सोबत मी आणलेलं आहे तसं एक. आणि खाली मॅट आहे आणि व्यवस्थित आहे, म्हणजे जास्त काही वाटणार नाही, कम्फर्टेबल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता लवकर झोपतो आहे, कारण की मला सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हाला इथले जबरदस्त व्ह्यू दाखवायसाठी. कारण की रात्रीचं मी तुम्हाला इतकं काही दाखवू शकलो नाही, कारण की रात्री काही ड्रोन शॉट्स वगैरे शूट करता येत नाही. पण सकाळी आपण ड्रोन शॉट्स आपण कॅप्चर करणार आहोत. तर आता झोपूया. गुड नाईट. The next day. तर सुप्रभात मंडळी, फायनली सकाळ झालेली आहे आणि मजा आली खूप. रात्री ऑलमोस्ट सनराईज होणारच आहे आणि सकाळचं वातावरण जबरदस्त आहे. बघा या बाजूला इकडे पूर्ण लेक आहे, तसं झाडाझुडपांमुळे दिसणार नाही पण जबरदस्त व्ह्यू आहे. आणि बघा या बाजूला आपले म्हणजे टेंट्स आहे, कॅम्प साईड आहे, मस्त आहे म्हणजे साईट. तर चला आता आपण ना थोडंसं फ्रेश होऊ, पूर्णपणे हा एरिया ड्रोनने कॅप्चर करू. भंडारदऱ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे इथला तलाव आणि डॅम परिसर, जो इथल्या संपूर्ण भागाला शांत आणि सुंदर वातावरण देतो. आमची कॅम्पिंग साईट या तलावाच्या अगदी काठावरच होती, त्यामुळे सकाळी उठल्यावर समोर पसरलेलं पाणी आणि डोंगराचं ते विहंगमय दृश्य बघायला मिळालं. इथलं वातावरण तसं खूपच शांत आहे, त्यामुळे विकेंडला रिलॅक्स होण्यासाठी ही जागा उत्तमच आहे. तलावाच्या आसपास फिरण्याचा, फोटो काढण्याचा आणि सूर्यास्त बघण्याचा अनुभव जरा वेगळाच असतो. जर तुम्हाला निसर्गाच्या जवळ राहून पीसफुल कॅम्पिंग एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही भंडारदरा लेक साईड कॅम्पिंग तुमच्या विशलिस्टमध्ये ॲड केलीच पाहिजे. तर मंडळी आता आपण आपल्या कॅम्प साईडच्या मागे आलेलो आहोत आणि इकडे व्ह्यू जबरदस्त आहे आणि माझे ऑफिस कलिग्स बघू शकता. तर सगळे आता सकाळी फ्रेश, सकाळची वेळ आहे, फ्रेश होत आहेत. तर समोरचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो आहे. बघा जबरदस्त व्ह्यू आहे, कारण की इथे ना व्ह्यू पॉईंट आहे, इथून पूर्ण लेकचा व्ह्यू दिसतो. म्हणजे एकंदरीत यांची जी कॅम्प साईड आहे ती मस्त लोकेशनला आहे. रात्रीचा एन्जॉय मस्त होता. बाकी सर्व मुलांचा एकदम फ्रेश, एकदम मूड चेंज झाला थोडासा. हा, तसं कॉर्पोरेट लाईफ पासून थोडंसं एक एन्जॉय पाहिजेच भाऊ. हा, काहीतरी थोडंसं चेंज पाहिजे म्हणून एकदम सर्वांना फ्रेश वाटतं. आणि इकडचा सनराईज पण खूप छान पाहिला. आणि मेन म्हणजे इथलं सकाळचं जे दुःख आहे ते खूप भारी वाटलं तेव्हा. तर मंडळी हे बघा आता नाश्ता सुरू झालेला आहे आणि नाश्त्यामध्ये आहे मिसळ पाव आणि चहा सुद्धा आलेला आहे. तर आपले मंडळी आता मस्त नाश्ता करतायत. हे बघा इकडे काही जण इकडे बसलेले आहेत. तर चला आता आपण पण नाश्ता करूया. मिसळ खूप भारी, एक नंबर आहे, क्वालिटी एक नंबर, एक नंबर मिसळ. त्याचं खूप भारी नेचर पाहिलं असेल तुम्ही, सनराईज वगैरे, पाण्याचा लेक व्ह्यू वगैरे, कॅम्पिंग वगैरे पाहिलं असेल तुम्ही, एकदम मजेत, एकदम भारी, फर्स्ट क्लास, सॅटिस्फाय आहे, एक नंबर आहे. तर मंडळी अशा प्रकारे आजचा व्लॉग या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत. आणि जसं की तुम्ही बघितलंच खूप मजा केलेली आहे आपण कॅम्प साईडवर आणि मस्त साईट आहे, निवांत आहे, शांत ठिकाणी आहे. काय जास्त काही रिस्ट्रिक्शन वगैरे नाही की तुम्ही एवढ्या वेळेस म्युझिक चालवलं पाहिजे, एवढ्या वेळेस पार्टी केली पाहिजे, असं काही नाही. किती पण वेळ तुम्ही थांबू शकता, 12 तासाचं लिमिट आहे, तुम्ही काही पण करा, कोणीच तुम्हाला अडवणारं नाही. आणि जास्त काही लांब नाही, जसं आपण शेंडी गावापासून पुढे जातो लगेच आपण त्या चेक नाक्याजवळच पोहोचतो. तिथला जो चेकपोस्ट आहे तिथेच ती कॅम्प साईड आहे. तर मजा आली, सर्व्हिस पण चांगली होती, जेवण पण चांगलं होतं आणि सगळ्यात मेन तुम्ही बघितलंच आपल्या स्टाफने खूप एन्जॉय केलेलं आहे आणि आपण सुद्धा. त्यामुळे मी जास्त शूट नाही करू शकलो, पण जितकं शक्य होईल तितकं मी तुम्हाला. ॲक्च्युली आज ब्लॉगच्या हिशोबाने आपण गेलोच नव्हतो, पार्टीला गेलो होतो ऑफिसच्या, पण म्हटलं आता चाललोच आहे तर तुम्हाला माहिती तर आपण देऊया. तर चला आता, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यार, कारण की तुमच्या लाईकमुळेच मोटिवेशन मिळणार आहे मला आणि नवीन नवीन व्हिडिओज असे मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चला आता भेटूया पुन्हा कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.